श्री स्वामी समर्थ. सरकार उठल्या उठल्या म्हणतंय अहो कुठंतरी जायचं प्लॅनिंग करा की. किती दिवस झाला आपण कुठंच फिरायला नाही गेलेलो. मग म्हटलं कुठं जायचं सांग तरी. मग सरकार म्हणतंय तुम्हीच ठरवा काय ठरवायचं ते, कुठं जायचं ते. मग म्हटलं चल जाव्या सप्तशृंगी गडावर. 3.5 शक्तिपीठातले एका शक्तिपीठाचं तर दर्शन घेऊन येऊया. मग आम्ही सकाळी 7 वाजता सगळं आवरून रेनकोट हेल्मेट घेतलं आणि निघालो गाडीवरच. गाडीवर यायला जवळपास 300 किलोमीटर आहे सप्तशृंगी गड दौंडपासनं. आम्ही सप्तशृंगी गडाजवळ पोचलो. बघितल्यावर लयच भारी वाटलं. समदं धुकंच होतं आणि लाईटच्या पोलवर त्रिशूळ आणि डमरू होती. लय भारी वाटत होतं. पोचलो आम्ही. मग आता गडावर चढायचं कसं? पायऱ्यानं जायला तर गाडी चालवून चालवून आला होता कटाळा. मग म्हटलं सरकारला आवत चला जाऊया रोपवेनं. सरकार म्हणत होतं नको, आलोय तर चालत जाऊया. तर म्हटलं नको ग, गाडी चालवून कटाळा आला या. मग आम्ही म्हटलं की चला जाऊयाच रोपवेनंच. मग गेलो, तिकीट काढलं रोपवेचं आणि रोपवेत जाऊन बसलो. जेव्हा रोपवे चालू झाला तसं लयच भारी वाटायला लागलं. वातावरण बाहेरचं बघून तर जबरदस्त वाटत होतं. समोरनं दुसरा एक रोपवे पलीकडच्या बाजूनं खाली उतरत होता आणि आम्ही वर चढत होतो. वर गेल्यावर आम्ही बघितलं तर देवीच्या मंदिराचं काम चालू होतं. आमच्या मोहरं 2 जण होती पेढं घेऊन. माकडाने त्यांच्या हातातलं पेढच वडून नेलं. बघितलं आम्ही, हसत होतो 2 जण बघून. मग येताना आम्ही रोपवेत बसलो. खाली उतरताना बघितलं तर पाऊस पडायला चालू झाला होता. लय भारी वाटत होतं. समदं धुकं आणि पाऊस. मज्जाच येणार होती. आता जाताना कसं जायचं म्हणलं, लयच पाऊस पडला तर आपण दोघं पण भिजणार आणि गारटणार. वातावरण तर लयच गार होतं. तरी बी म्हटलं चल जाऊ आता आपण. इथनं मोहरं जायला पाहिजे. इथं अडकून पडलं म्हणजे इथंच पडू. देवीचं दर्शन घेऊन गडाखाली उतरायला लागलो. आता म्हटलं कुठंतरी शंकरांच्या देवळात जाऊन दर्शन घ्यावावं. पण काय आता लयच धुकं होतं. म्हटलं त्र्यंबकेश्वरला जाऊया लागलंच. तर आमासनी समोर लगेचच 2 नंदी बैल दिसलं. ते आम्हाला सांगायलाच आलं होतं जावा.